आज रात्री मस्तपैकी चुलीवरचं जेवण केलं. त्याआधी सकाळी कांदा पोहे खायची इच्छा होत होती. मग काय मस्तपैकी गरमागरम कांदा पोहे बनवलं आणि खाल्लं. आणि खूप दिवसापासून पोहे खात होती मी, म्हणजे ना आता काही महिन्यापासून काय झालंय काय माहीत. नाश्ता तर मी सोडूनच दिलेला आहे. फक्त 2 टाईम जेवण करते, सकाळ संध्याकाळ बस. आधी तर मी 3 वेळेस जेवण करायची आणि मध्ये ना काही खात राहायची. आणि आता मी बाय चान्स संध्याकाळी थोडंफार काही खाल्लं जरी ना, तरी मला रात्री जेवण करायची इच्छा होत नाही. का काय माहीत. आज संध्याकाळी आम्हाला बनवायचं होतं चुलीवरचं जेवण. इकडे राजस्थानमध्ये येऊन एक गोष्ट चांगली झालेली आहे, म्हणजे भेटलेली आहे, ती म्हणजे मस्त चुलीवरचं जेवण भेटतं. इकडच्या लोकांना जास्त आहे ना चुलीवरचं जेवण आवडतं. भाजी तर नाही, पण मग पोळ्या ते चुलीवरच बनवतात. आणि इकडे ना एक चुला आहे आमच्याजवळ, तर आमची जेव्हा पण इच्छा झाली ना, तर आम्ही त्याच्यावर स्वयंपाक बनवत असतो. आधी तर लाकडं वगैरे जमा केले, लाकडं फड्यात जमा केले. आणि आज आम्ही ना म्हणजे दरवेळेस फक्त पोळ्या बनवत असतो, आपापल्या पोळ्या बनवून घ्यायच्या, भाजी आपण मध्ये बनवून घ्यायची. पण मग आज आम्ही सगळेजण मिळून एकाच ठिकाणी भाजी पोळी बनवणार होतो. आणि आज बनवत होतो उडदाची डाळ, राजस्थानी पद्धतीने तिखट डाळ बनवतात ते. तर ती डाळ बनवत होतो आणि बघा सगळेजण चुलीच्या अवतीभोवती बसलेले होते. एकजण मीठ टाकत होतं, एकजण हळद टाकत होतं, एकजण मसाला टाकत होतं. आणि खरंच खूप हसी मजाक चालू होती आणि खूप छान वाटत होतं आम्हाला. सगळेजण एका ठिकाणी जमत होते. त्याच्यानंतर कणिक मळली आणि ते एक आंटी होत्या, त्यांनी सगळ्यांच्या पोळ्या बनवल्या. आम्ही म्हणत होतो की तुम्ही उठा आम्हाला बनवू द्या, पण मग ते बोलले की नाही, मीच बनवते सगळ्यांच्या पोळ्या असं. आणि इकडे ना मस्त छोट्या छोट्या पोळ्या बनवतात. जाड पोळ्या असतात आणि छोट्या छोट्या पोळ्या असतात. आणि त्या पण मातीच्या तव्यावर. आधी तर तव्यावर शेकतात, त्याच्यानंतर खाली कोळसा काढून एका साईडला कोळशावर शेकता. आणि मस्तपैकी गरमागरम पोळीला तूप लावून खरंच खूप म्हणजे छान लागते ती पोळी. उडदाची डाळ, पोळ्या आणि अजून बनवलं होतं बुंदीचा रायता. तिखट बुंदी असते, ती लस्सीमध्ये टाकून असं रायता बनवत असतात. तो रायता पण खूप छान लागतो. आणि जशा जशा पोळ्या बनत होत्या तसे एक जण जेवायला बसत होते. आधी तरी 3 जण बसले, त्याच्यानंतर आम्ही पण बसलो. आणि माणसांचं तर आधी होऊन गेलं होतं, आधी पहिले त्यांनाच बसवलं होतं. आणि बघा हा ताट, एकच नंबर स्वयंपाक झालेला आहे आणि एकदम पोटभर जेवण झालं होतं आज. त्याच्यामुळे थोडा वेळ आम्ही ना खालीच फिरलो सगळे. नंतर रूमवर आली, अधीराला दूध वगैरे पाजलं आणि झोपून गेलो. तर चला मग बाय.